हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही ना संडेला गेलो होतो प्रति बालाजीला आणि आता तिथलाच काहीसा हा व्ह्यू जो आहे मी तुम्हाला दाखवत आहे. आणि इतकं छान मस्त वातावरण, त्या वातावरणामध्ये अगदी बारीक बारीक असा पाऊस, खूप जोरात पूर्ण घरी येईपर्यंत आम्हाला जोरात पाऊस कुठेही लागला नाही आणि पाऊस शांतही नव्हता. म्हणजे अगदी जसा स्नोफॉल वगैरे जसं असतं ना, एकदम तसं बारीक बारीक मस्त पाऊस चाललेला होता. आणि रस्त्यातली सगळी हिरवळ, सगळे डोंगर एवढे छान हिरवेगार दिसत होते ना की काय सांगू तुम्हाला. आणि पूर्ण रस्ता एवढा जास्त एन्जॉय करत आम्ही गेलो ना, म्हणजे खूपच छान वाटलं. आणि पावसाळ्यात फिरण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते. आणि मी एक गोष्ट नोटीस केली आहे की काय होतं आहे ना, जेव्हापासून कार घेतली ना तेव्हापासून आमचे जे पण काही थोडेसे लाँग टूर होत आहे ना, ते फक्त मंदिरातच होत आहे. आणि हे पण म्हणजे असं काही प्लॅन नव्हतं केलं काय करावं, पण ह्या साईडला मी आलोच नव्हतो मेन सिटीमध्ये. म्हटलं मेन सिटीमधून फिरता फिरता जे आहे ते प्रति बालाजीला जाऊया. आणि येताना आमचा एक प्लॅन होता, जे बनेश्वर वॉटरफॉल आहे ना, तर तिथे आम्हाला जायचं होतं. पण म्हणजे आम्ही तिथे गेलो देखील. पण काय झालं ना की तिथले नागरिकांनी, म्हणजे आपण विचारतो रस्त्यात की रस्ता वगैरे कुठे, आणि मॅप लावला होता तर एवढा बारीक रस्ता होता, तर म्हणजे असं वाटत होतं की नको, इथे नाही गेलं पाहिजे. सो आम्ही तिथे अगदी 1-1.5 किलोमीटर अंतर बाकी असतानाच जे आहे आम्ही तिथून रिटर्न आलो आणि आम्ही वॉटरफॉलला काही गेलोच नाही. तर जाताना आम्ही कात्रजकडून गेलो होतो, म्हणून हा जो बोगदा तुम्ही आता बघितला ना तो लागला होता. आणि पियाला इतकी एक्सायटेड होती ती ह्या बोगद्यामधून जाण्यासाठी. म्हणजे तिचं घरपासून चाललं होतं कधी येईल टनेल, कधी येईल टनेल. आणि फायनली तिला बघायला मिळालं, कारण ती अजून म्हणजे तिने म्हणजे एक्सपिरियन्स नाही घेतला आहे तिने आतापर्यंत. ट्रेनमध्ये वगैरे पाहिलं आहे, पण स्वतःच्या गाडीमधून तिने अजून एक्सपिरियन्स नव्हता घेतला. आणि छान मस्त असं जे आहे राईड जी होती आमची खूप छान झाली. रस्ताही मोकळा होता, ट्रॅफिक वगैरे एवढी काही लागली नाही संडे असल्यामुळे. आणि आम्ही जे आहे तिथे प्रति बालाजीला पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही बघत असाल की सगळ्याकडे असं चिखल चिखल झालं आहे, कारण की पाऊस जो आहे ना तो अगदी बारीक बारीक चाललाच आहे. पण तरीही एवढ्या पावसात देखील ना गर्दी खूप होती तिथे. म्हणजे ज्या लोकांनी मनावर घेतलं ना, तर मग पाऊस वगैरे काही पाहत नाही आमच्यासारखं आणि निघतात आणि मग फिरतात. बऱ्याच वेळा असं होत असतं की अगदी बारीक बारीक पावसामुळे आपण आपला प्लॅन कॅन्सल करतो आणि काही अर्धा एक तास जसा निघाला ना पुढे की पाऊस बंद होऊन जातो. पण वेळ चालली गेलेली असते, मग आपल्याला जाता येत नाही. त्यामुळे असेल मनापासून इच्छा, सुविधा असेल तुमच्याकडे, तर नक्की जाऊन फिरलं पाहिजे. आणि आम्ही इथे ना तिसऱ्यांदा येतोय. म्हणजे जसं आम्ही लग्न झाल्यानंतर पुण्यात पहिल्यांदा आलो होतो ना, तेव्हा आम्ही माझी मम्मी आणि भाऊसोबत आम्ही इथे आलो होतो. आणि तेव्हा आम्ही बसने आलो होतो. सेकंड टाईम जेव्हा आलो तेव्हा आमच्याकडे टू व्हीलर होती आणि आम्ही टू व्हीलरने जे आहे मस्त मज्जा करत करत इथपर्यंत आलो होतो. आणि आता जे आहेत फोर व्हीलरने आलेलो आहोत. पण म्हणजे ना रस्ता पण छान आहे आणि मज्जा पण करायला मिळते. आणि निसर्गाचं सगळं बघता बघता असं वाटत नाही की आपण इथे थर्ड टाईम व्हिजिट करतोय. आणि कुठल्याही मंदिरात गेलं तर मला तर छानच वाटतं मंदिरात जाण्यात. जसं तुम्ही बघत असाल माझ्या सगळ्या लाँग ट्रिप ज्या आहेत त्या मंदिरातच होत आहेत अजून, त्याशिवाय आम्ही दुसरं कुठेही गेलेलो नाही आहे. सो खूप छान वाटलं. त्यांनी आय थिंक पावसामुळे जे वरचं सगळं होतं ना, सगळं कवर करून ठेवलं होतं. जो त्यांचा मुकुट वगैरे काय असतं ते मंदिराच्या वरचे साईडचं सगळं त्यांनी कवर केलं होतं. त्यानंतर आम्ही इथे जे आहे जेवण त्यांचं होतं. मी तिसऱ्यांदा आली, पण जेवण आम्ही इथलं पहिल्यांदाच केलेलं होतं. त्याच्या आधी मे बी आम्हाला माहीत नव्हतं आय थिंक, पण इथे माहीत झालं की जेवण आहे. तर मग आम्ही खूप मोठी लाईन होती, पण तरी आम्ही जेवणासाठी थांबलो इथे की चला ट्राय करूयात. आणि नॉर्मल असा राईस आणि रस्सम राईस आय थिंक असं त्यांचं काहीतरी होतं, थोडा शिरा होता, पण एवढं टेस्टी लागत होतं ना. अगदी नॉर्मल असं जेवण होतं, पण खूप छान जेवण झालं आमचं तिथे. सो तुम्ही नेक्स्ट टाईम गेलात तर तिथून जेवण नक्की करा. आणि त्यानंतर जे आहे आम्ही इथून जे बाणेश्वर वॉटरफॉलला जाणार होतो, पण काही गेलो नाही. सो इथून आम्ही डायरेक्ट जे आहे घरी जाणार आहोत. सो आपण भेटूयात आता उद्या. The next day. मला काही दिवसांपूर्वीच ना एक कमेंट आली होती की आमच्या गोकर्णाला जे आहे फ्लावर्सच येत नाही. तर पहा, माझ्यासोबतही असंच होत होतं. पण कुठलंही फ्लावरिंग प्लांट असलं ना, त्याची थोडी काळजी घेतल्याशिवाय तुम्हाला फ्लावरिंग बघायला मिळणार नाही. तर मीही दुर्लक्ष केलेलं होतं. पण म्हटलं काही दिवसांपूर्वीच मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की याचा वेल वर जावा म्हणून मी दोरी वगैरे याला बांधली होती. आणि त्यानंतर मी प्रॉपर याची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट तुम्ही आता बघू शकतात. हे पहा, तुम्ही कुठलंही फ्लावरिंग प्लांट म्हणजे जर तुम्हाला फ्लावर्स पाहिजे तर त्याला तुम्ही कंपोस्ट देणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमच्याकडे वर्मी कंपोस्ट असेल
असेल तुम्ही ते देऊ शकतात वर्मी कंपोस्ट. अदरवाईज तुम्ही जी काऊ डंक मॅन्युअर असतं तुम्ही ते देऊ शकता. जे माझ्याकडे कंपोस्ट आहे जे मी तुम्हाला नेहमी प्रेफर करते की ते तुम्ही बाय करू शकता, ते तुम्ही देऊ शकतात. अदरवाईज काहीच नसेल आणि तुम्हाला घरगुती काही करायचं असेल विदाऊट एनी खर्च, तर तुम्ही जे आहे बनाना पील किंवा ऑरेंज पील किंवा आपलं जे ऑनियन पील असतं ना, हे तुम्ही जे आहे ना रेग्युलर बेसिसवर यांचं फर्टिलायझर बनवून ना 2-3 दिवस पाण्यामध्ये ते आहे साल त्यांची भिजवत घालायची आणि त्यानंतर 2 दिवसानंतर त्या पाण्यामध्ये अजून पाणी डायल्यूट करून जे आहे ते रेग्युलर बेसिसवर द्यायचं. मी ह्या म्हणजे गोकर्णामध्ये ना जास्तीत जास्त जे आहे ना सध्या गेल्या 8-15 दिवसांमध्ये मी जास्तीत जास्त जे बनाना होतं ना, बनाना पील, तर ते मी पाण्यामध्ये भिजवून ठेवत होती 2 दिवस आणि त्यामध्ये नंतर अजून पाणी ॲड करून ते देत आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकतात. कुठलेही तुमच्याकडे कंपोस्ट असेल ना, वर्मी कंपोस्ट जरी असलं ना, त्याला पाण्यात 2 दिवस भिजवा, गाळून घ्या आणि त्यामध्ये अजून पाणी मिक्स करून तुम्ही द्यायला सुरुवात करा आणि तुमची फ्लावरिंग बघा एवढी वाढेल ना. आणि अशा सोप्या सोप्या गोष्टी मी तुम्हाला नेहमीच माझ्या ज्या आहे रेग्युलर व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि हे पहा इथे छान जो आहे पाऊस सुरू आहे, म्हणजे हा कंटिन्यू चालूच असतो हा पाऊस आणि मस्त वाटतं असं पाऊस बाहेर पडत असला तर. छान असं मस्त वातावरण झालेलं आहे. हे जे तुम्ही बाथरूममध्ये हे जे डाग बघताय ना, आता ती जे टाईल आहे ना ती कोरडी झाली म्हणून तुम्हाला हे दिसतंय. अदरवाईज हे पूर्ण बाथरूम असं पांढरं पांढरं दिसतं, कारण मी नेहमी सांगते तुम्हाला आमच्याकडे हार्ड वॉटर आहे आणि मी दररोज बाथरूम क्लीन करते, म्हणजे नॉर्मल ब्रशने वगैरे, किंवा मग मी कपडे वॉश करून झाले की मग मी तेव्हा थोडं क्लीन करून घेते. टॉयलेट असेल तर मग मी हार्पिक वगैरे टाकून क्लीन करते. पण आठवड्यातून एक वेळा मी काय करते, म्हणजे मी रुटीन बनवून घेतली आहे. मी सोमवारी जर बाथरूम, म्हणजे माझं ठरलं आहे की सोमवारी हा बाथरूम क्लीन झालाच पाहिजे, हा असो किंवा मग बेडरूमचा असो, दोघंही क्लीन झालेच पाहिजे. आणि काही कारणाने सोमवारी हे काम झालंच नाही तर माझ्यासाठी टार्गेट असतं की मी बुधवारी जो आहे बाथरूम डीप क्लीन करून घ्यावा. आणि ह्याच्यामुळे काय होतं ना की माझा बाथरूम नेहमी जो आहे ना व्यवस्थित छान दिसतो. अदरवाईज जर मी याला व्यवस्थित डीप क्लीन नाही केला ना तर खूप खराब होऊन जातो. आणि हा जो ब्रश तुम्हाला मी आता म्हणजे याच्याने घसते ना, हा मी IKEAमधून घेतला होता. जे कोपरे असतात ना ते याच्याने खूप छान क्लीन होतात. नॉर्मल ब्रश जर घेतला ना तर काय होतं की जे आपले फिंगर असतात ना ते भिंतीला ठोकले जातात आणि खूप दुखतं. मला माहिती तुम्हाला याचा एक्सपिरियन्स असेल. सो असा ब्रश ना मी म्हटलं इन्व्हेस्ट करूया, 100 रुपयाला मिळाला होता तिथे आणि मी घेतला. पण तेव्हापासून माझं काम खूप सोपं झालं आहे. कोपरे खूप छान क्लीन होऊन जातात. नाहीतर मग काय होतं, आपण बाथरूम तर घसून घेतो पण कोपरेचं जे आहे ते क्लीन होत नाही. आणि आमच्याकडे एवढं हार्ड वॉटर असल्यामुळे काय होतं, मी दीड महिन्यामधून ना जे आहे मी ॲसिड टाकून याला क्लीन करून घेते. पण लास्ट टाईम मला ॲसिडचा ना खूप म्हणजे भयंकर असा एक्सपिरियन्स आला होता, कारण मी घाईघाईमध्ये रात्री जे होते ॲसिडने क्लीन केलं होतं. जेव्हा माझे आजी बाबा येणार होते, मामा मामी वगैरे, तर ते येणार होते म्हणून मी खूप घाईघाईने जे आहे ते क्लीन केलं आणि मला खूप त्याचा वाईट एक्सपिरियन्स आला. आता म्हटलं हे करायचंच नाही आहे मला, काहीतरी अल्टरनेटिव्ह जे आहे ना ॲसिड सारखं जे मला क्लीन करून देईल ना असं काहीतरी आहे ते शोधूयात. आणि त्याच्याने जे आहे महिन्यातून एक वेळा डीप क्लीन, छान जी असे डीप क्लीन असते ना ती पूर्ण करायची, जेणेकरून पुढचे 8-10 दिवस मग व्यवस्थित बाथरूम दिसतं. आणि मग रेग्युलर बेसिसवर जसं मी आठवड्यातून एक डीप क्लीन करून घेते तशी केली तर मग एवढी जास्त गरज पडत नाही. पण एवढं हार्ड वॉटर असल्यामुळे काय होतं ना की मला दीड महिन्यामधून ॲसिड टाकून क्लीन केल्याशिवाय ऑप्शनच नाही आहे. सगळ्यांचेच आमचे म्हणजे जे पण हे वाघोली साईडला जे आहे ना हार्ड वॉटर खूप मिळतं, इकडे कॉर्पोरेशनचं वॉटर नाही आहे, त्यामुळे मग याशिवाय ऑप्शन नसतो. नाही तर मग आहे तसं पांढऱ्या डागांसोबत जे आहे कॉम्प्रोमाइज करावं लागतं. सो इथे तुम्ही नळ वगैरे बघू शकतात, एकदम चकाचक आहेत. तुम्ही जर तो माझा क्लिनिंगचा जो व्हिडिओ बघितलेला नसेल ना, ज्यामध्ये मी तुम्हाला क्लीनर बनवून दाखवलं होतं, त्या क्लीनरने माझे नळ ना तेव्हापासून अगदी दररोज असेच चमकतात, कारण नुसतंच स्प्रे केलं आणि वाईप करून टाकले ना तरीही छान दिसतात नळ. सो मी लगेच आता हे डीप क्लीन करत होती, म्हटलं तर मग हे जे बेसिन वगैरे आहे यालाही व्यवस्थित जे आहे क्लीन करून घ्यावं. आणि ही जी माझी छोटीशी रुटीन आहे ना, प्रत्येक म्हणजे आठवड्यातून एक वेळा हे केल्यामुळे ना माझं बाथरूम व्यवस्थित चकचकीत दिसतं. जर तुम्ही अशी रुटीन फॉलो केली ना तर मग एकदम खूप जास्त क्लीन करण्याची गरज पडत नाही आणि दररोज छान दिसतं बाथरूम. तर चला, इथे माझं जे महत्त्वाचं काम होतं ते कंप्लीट झालेलं आहे. मी ना मम्मीसोबत फोनवर बोलते आणि काय होतं ना की म्हणजे दररोजची सवय आहे की सायंकाळी मम्मीसोबत माझं बोललं जातं. पण सॅटर्डे संडे जेव्हा येतो ना तेव्हा कुठे ना कुठे बाहेर जायचं असतं, भाजीपाला आणायचा असतो, कुठे मार्केटमध्ये जायचं असतं. मग अशा गोष्टींमुळे काय होतं की हे 2 दिवस ना बोलायलाच मिळत नाही आणि कालचा दिवस तर पूर्ण फिरण्यातच गेला, त्यामुळे बोलणं झालंच नाही. आणि मग आपल्याला मंडेला असं असतं ना की मी कधी फोन करू वेळ मिळाल्यावर आणि कधी मी तिला सांगू की आम्ही काय काय केलं होतं, काय काय नव्हतं केलं. आणि आय एम शुअर तुमच्यासोबतही असंच होत असेल, कारण जोपर्यंत आपण आपल्या आईला सांगत नाही ना की आम्ही काय काय मज्जा केली तोवर ती मज्जा पूर्ण होतच नाही. सो मी इथे जे आहे उद्या मला जे आहे गवारची भाजी बनवायची होती. सो गवार पण निवडून घ्यायचा होता, म्हणून म्हटलं गवार निवडता निवडता मस्त गप्पा करूयात, म्हणजे निवांत जे आहे बसून बोलता येईल आणि जी माझी गवार आहे ती पण निवडून होईल.
आठवलं का तुम्हाला मी हा पालक लावला होता बघा. तर मी जे आपण बाजारातून पालक आणतो ना त्याच्याच ज्या रूट्स होत्या ना त्या मी मातीत ज्या होत्या त्या टाकल्या होत्या आणि त्यातून काही जी पालक आहे ना ती व्यवस्थित छान ग्रो झाली आहे. बऱ्याचशा ग्रो होतात पण ह्यावेळेस काय झालं ना म्हणजे गेल्या जेव्हापासून मी याला मातीमध्ये टाकलं ना तेव्हापासून थोडे ऊन वगैरे नव्हतं त्यामुळे जी माती ओली होती ना ती ओलीच राहिली होती. पण काही हरकत नाही, परत पालक आणेल ना तेव्हा मी लावेल. पण जेवढे पण जगलेत ना तुम्ही बघू शकतात नवीन त्यांची लीव्स जी आहे ती यायला लागली. त्यामुळे तुम्हाला पालक अशा पद्धतीने ग्रो करायचा असेल ना तर नक्की तुम्ही लावू शकतात. आज पियाला टिफिनमध्ये पनीरची भाजी केली होती आणि थोडी जास्तच बनवली जेणेकरून आम्हालाही जे आहे दुपारी जेवणाचं काम जे आहे माझं जे आहे ते संपेल आणि परत भाजी बनवायची गरज पडणार नाही. आणि अशा पद्धतीने छान मस्त पनीरची भाजी, रेडीमेड मसाला होता माझ्याकडे, मी तो यूज करून जे आहे थोडा कांदा आणि टमॅटोची पेस्ट वगैरे बनवून अशी पनीरची भाजी बनवली. ती सकाळी खूप घाई असते त्यामुळे मी व्हिडिओ याचा बनवला नाही, पण आता तुम्हाला दाखवत आहे. आणि काल ना रिटर्न येताना आम्ही एका ठिकाणी थांबलो तर तिथून थोडे स्वीट्स घेतले होते आणि एवढ्या छान मस्त स्वीट्स आहेत ना. जर तुम्हाला कुठेही कैलास भेळ असं म्हणून जर दिसेल ना केके पेढा वगैरे, त्यांचं म्हणजे कैलास भेळचं मोठं असलं ना तर त्यांचं त्याच्या बाहेरच शॉप असतं केके पेढा म्हणून, तर तुम्ही तिथला पेढा आणि गुलाबजामुन हे तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला स्वीटमध्ये थोडा इंटरेस्ट असेल तर. तसं आम्ही जास्त खात नाही पण पियाच्या पप्पांनी घेतलं आणि घरी आल्यावर असं वाटलं की हे तर खूपच छान आहे, अजून थोडं घेतलं असतं तर बरं झालं असतं. सो पियाला टिफिनमध्ये पण आज स्वीटमध्ये मी गुलाबजामुन दिलं होतं आणि तिचं म्हणणं आहे की मला उद्याही पाहिजे, सो उद्या पण तिला द्यावं लागेल. आणि तुम्ही कधी ऑप्शन मिळाला तुम्हाला असं घ्यायचा तर नक्की ट्राय करा, स्वीट त्यांचे खूप छान आणि टेस्टी असतात. छत्री सुकवायला ठेवली ना की असं काहीसं जे दृश्य असतं ना ते बघायला मिळतं. प्रत्येक घरामध्ये लहान मुलं असले ना की त्यांना छत्रीखाली जाऊन बसणं म्हणजे असं वाटतं त्यांना की हे आपलं छोटंसं घरटं आहे आणि हे आपला स्वतःचा स्पेस आहे आणि आपण इथे एन्जॉय करावा. पिया प्रत्येक वेळा जेव्हाही छत्री अशी सुकवायला ठेवली तिचं लक्ष केलं की ती जाऊन बसते. आता गेल्या अर्धा पाऊण तासापासून ती अशी खेळते. याआधी तिने स्टडीही तिने असंच छत्रीखाली बसून केला. मी तिला सांगत होती नको तुझी मान दुखेल, पण अजिबात ऐकत नाही, तिला इथेच बसून खेळायचे. म्हटलं चला अजून मलाही सांगते की तू पण आहे, आपण दोघं इथे बसू, पण म्हटलं नको, मी ठेवली आहे चहा बनवायला, म्हटलं चहा आणली की मग तुझ्यासोबत येऊन बसते. कारण काय झालं आहे ना वातावरण जसं मी तुम्हाला सांगते की पाऊस चाललेलाच आहे, इतकं गार वातावरण झालं आहे की असं वाटतं की कधी सायंकाळ होईल आणि कधी मी चहा पिणार. अदरवाईज मी जास्त सायंकाळची चहा घेतच नाही, पण आता वातावरणामुळे असं वाटतं की नाही मस्त पाऊस बाहेर चाललेला आहे, मस्त बसून गॅलरीत जे आहे चहा घ्यावी. आणि काय होतं ना जेव्हापासून प्रॉपर पावसाळा सुरू झाला ना तेव्हापासून आमच्या गॅलरीत अजिबात पाणी येत नाही. त्याआधी उन्हाळ्यात जे पाणी म्हणजे पाऊस पडायचा ना तेव्हा गॅलरीमध्ये पाणी यायचंच, पण आता अगदी गॅलरी पूर्ण सुकी असते, पाऊस येतच नाही आमच्याकडे, म्हणजे विरुद्ध दिशेने पाऊस पडत असतो. सो ह्या साईडून घर घेतलेल्याचा ना हा एक फायदा असतो. काही दिवस जो असतो ना जोराचा पाऊस असला ना की मग तो येतो, पण असं बारीक पावसाळ्यातला पाऊस कधीही आमची गॅलरी जी आहे ती ओली होत नाही. सो घर घेताना हा देखील एक फायदा होतो, थोडा विचार करून घर घेतला तर. चला मी इथे पियासोबत जे आहे बसून मस्त इथे चहा एन्जॉय करते, ती पण खेळते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा जो दिवस आहे इतका छान मस्त गेलेला आमचा. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.